नमस्कार मंडळी, कशा आहात? मस्त मजेत. दुपारची वेळ होती आणि मला मावशीने अचानकच आवाज दिला, पल्लवी पल्लवी म्हणून. मी म्हटलं काय झालं? बघते तर काय एवढं सुंदर डेकोरेशन आलेलं होतं आणि बघता क्षणी माझं मन असं भरून एवढं छान वाटलं. आणि ते मावशीच्या हातात दिसतंय तुम्हाला, ते मावशींना एवढं प्रचंड आवडलेलं होतं, पण ते थोडंसं खराब होतं. त्यामुळे ते आम्ही कमी किमतीमध्ये कमी रेटमध्ये मागत होतो, पण ते काय कमी करायलाच तयार नव्हते. ते दादा कुठलीच वस्तू कमी करायला तयार नव्हते. पण लेडीज एक्सपर्ट असतात ह्या गोष्टींमध्ये, हे तुम्हाला पण माहीत असेल एक लेडीज असाल तर. आणि एवढं सुंदर सुंदर होतं, त्यामुळे मन असं आवरतच नव्हतं. आणि शेवटी बाई पण भारी देवा असं म्हणतातच ना, बाई एक्सपर्टच असते बार्गेनिंग करण्यामध्ये. मीही आहे, मी एक लेडीज आहे, त्यामुळे मी सांगू शकते की बाई एक एक्सपर्ट असते की बार्गेनिंग करण्यासाठी. पण मावशींच्या हातातलं ते काय मावशींना ठेवाच वाटत नव्हतं, कारण की ते एवढं सुंदर होतं आणि एवढं छान दिसत होतं. आणि माझ्या हातातलं बघू शकता, मी हे विकत घेतलेलं आहे. तुम्ही म्हणत असाल तू कुठलं विकत घेतलं? मी हे विकत घेतलेलं आहे. आणि कितीला घेतलं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. एवढे सुंदर सुंदर अशा माळा होत्या, तुम्ही बघू शकता गोंड्याच्या माळा होत्या. ते तिकडं त्या मावशींच्या हातामध्ये ते गोल्डन कलरचं होतं, ते पण छान होतं. सगळं सुंदर होतं. आणि त्यांच्या टोकरीमध्ये पण खूप छान छान डेकोरेशनचं सामान होतं. आणि हे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे आहे. चिमण्या आहेत 2 आणि हे घरटं म्हणू शकता तुम्ही, हे पण छान होतं. पण ते दादा कमीच करायला तयार नव्हते, त्यामुळे सगळ्या बायका अशा काय करू आणि काय नाही. पण आम्ही तर एक्सपर्ट आहोतच. आणि तुम्ही बघू शकताय, आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं आणि ते आम्ही विकतच घेतलं. हे नाही घेतलं, आत्विक म्हणत होता आई हे घ्यायचं हे घ्यायचं, पण मी नाही घेतलं हे, कारण की थोडंसं ते हे होतं, हलकं होतं आणि ते तुटण्याची पण शक्यता होती. त्यामुळे आम्ही ते स्किप केलं सगळ्यांनी. आणि ह्या मावशींनी एवढे 8-9 गोंड्यांचं ती माळा घेतली, कारण की गणपती बाप्पा येत आहेत, गौराई येत आहेत, त्यामुळे डेकोरेशनचं सामान पाहिजेच ना. आणि खूप सुंदर सुंदर माळा होत्या. ते दादा म्हटले नेक्स्ट टाईम येणार आहे मी, तेव्हा तुम्हाला नवीन व्हरायटीमध्ये नवीन काही वस्तू दाखवायला आणून घ्या, तुम्ही त्यावेळेस घ्या. आणि मावशींच्या हातातलं मावशींना काही सोडावंच वाटत नव्हतं, कारण ते एवढं छान होतं ना. मला पण पर्सनली खूप आवडलेलं होतं, पण ते काही नव्हतंच त्यांच्याकडे डबल. ते होतं तर म्हणजे तुटलेलं होतं. आणि बघू शकता आमचा चुटकुला कसा हातात घेऊन बघतोय, कसं आहे कसं नाही. भीती वाटत होती तुटेल तर पैसे पण पे करावे लागतील. आणि खूपच सुंदर होते. आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, लवकर जा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळते. अँटिक असे. आणि हे गोंडे मी घेतलेलं आहे. गोंडे म्हणजे हे डेकोरेशनचं सामान मी घेतलेलं आहे. तुम्ही बघितलंच असेल फर्स्ट व्हिडिओला, किती सुंदर असे गोंडे आहे. हे मी 4 घेतलेले आहे. आणि कितीला घेतले असेल मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि खूपच सुंदर होते. आणि हे गणपती बाप्पाच्या ज्यावेळेस आगमन होईल त्यावेळेस डेकोरेशन करायला खूपच सुंदर आहेत. बघू शकता ती दीदी पण, त्यांनी पण घेतले हे. आणि त्यांनी त्या माळा पण घेतल्या, खूपच सुंदर होत्या. आणि असं काहीतरी दारावर आलं ना, जरा रिजनेबल असतं आणि कमी किमतीमध्ये भेटतं. तुम्ही पण घेता का असं? मला नक्की सांगा. आणि मला तर पर्सनली खूप आवडतं आहे असं घ्यायला. खूपच सुंदर होतं आणि कमी किमतीमध्ये छान मिळून जातं. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.